नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, रात्रीची पलंगावर पडताच किंवा डोळे मिटताच शांत झोप लागावी आणि सकाळी डोळे उघडताच छान पहाट दिसावी, सकाळ दिसावी, सूर्यकिरणं दिसावी असं प्रत्येकाला वाटतं. पण हल्ली काय होतं आहे, आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात ही शांत झोप किंवा चैन की नींद आपण ज्याला म्हणतो ती काही मिळत नाही आहे. पण झोप ही सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे हे तितकंच खरं. पण आता ही शांत झोप जर आपल्याला हवी असेल किंवा काही कारणांमुळे लागत नसेल तर काय करायचं, आयुर्वेदात काय उपाय सांगितलेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्राच्या डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत. थँक्यू. चला तर मग जाणून घेऊया की शांत झोप किती महत्त्वाची आहे आणि जर ती लागत नसेल तर आयुर्वेदात काय आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत किंवा आयुर्वेदात काय करायला सांगितलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर मालविका यांच्याकडून. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं, झोप. रात्र झाली, दिवस मावळला, रात्र झाली की आपण जेवतो, रात्रीचं जेवण घेतो आणि झोपून जातो. पण बऱ्याचदा असं होतं की झोपायला मला काय, हल्ली आधी सुरुवातीला गावी तर आपण बघायला गेलं तर गावी लोक संध्याकाळचं जेवण करतात आणि लगेच झोपतात. म्हणजे 9 वाजता, 8:30-9 वाजता त्यांची झोप लागते सुद्धा. पण शहरात हे काही होताना दिसत नाही. तर सगळ्यात आधी झोपेचं महत्त्व आपल्याला कसं सांगता येईल? बघा, झोपेचं तर महत्त्व बघूच या, पण रात्रीची परिभाषा करणं खूप गरजेचं. जसं तुम्ही आत्ता म्हणलात की 8:30-9ला झोपणार आहे त्यांचं रात्र आपण सुरू झाली म्हणायची की आपल्याकडे आपण 12-1 वाजवतोय तेव्हा रात्र सुरू झाली म्हणायची. त्यामुळे लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा सूर्य मावळतो आहे ते संध्याकाळची वेळ असते आणि साधारण 2-1 तासाने संध्याकाळच्या नंतर रात्र जी आहे ती सुरू होते. म्हणजे 8:30-9 नंतर खरं रात्रीची सुरुवात असते. त्यामुळे आपल्याला आयडियल वेळ जर का आधी झोपेची बघायची असेल तर रात्री 10च्या सुमारास खरं झोपलेलं बरं. आजच्या काळात आपण म्हणूया की आपण सिटीमध्ये राहतो, आपल्याकडे लाईट्स खूप आहेत, सगळं आहे, तर अगदी आता स्ट्रेच केली आपण की खूप नाही बाबा चालू शकेल थोडंसं लेट झोपणं तर 10:30-11. पण त्याच्या पुढे आपण जेवढं उशिरा झोपू तेवढा त्याच्यातनं त्रास सगळे वाढतातच आहेत. आणि केवढे नवीन नवीन रिसर्च आहेत की जे सांगतात आहे की जेवढी उशिराची झोप असते किंवा जेवढं रात्रीचं जागरण होतं तेवढं त्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हॉर्मोन्सचं इम्बॅलन्स होतं आहे आणि मग ते आपल्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे रोगाच्या उत्पत्तीचे कारणभूत ठरतात आहे. त्यामुळे आता झोप करते काय, तर लोकांना काय वाटतं की मी झोपलो की माझा आराम होतो. तर आयुर्वेदाच्या मताने नुसतं आराम होतो असं नव्हे, तर शरीराला नरिशमेंट मिळण्याकरता सुद्धा जे महत्त्वाचं असतं ती झोप असते. म्हणजे आपण कसं म्हणतो की नाही की लहान बाळ आहे ते जेवढं झोपतं तेवढं त्याच्या शरीरातली ग्रोथ जास्त व्यवस्थित होते. तर ग्रोथ आणि नरिशमेंट हे जे आहे ते आपल्याला झोपेच्या मार्फत मिळत असतात. त्यामुळे हा आराम जो आहे तो आपल्याला अत्यंत गरजेचा असतो. आपली नर्वस सिस्टीम जी आहे तिला कंटिन्युअस काम करावं लागतं. म्हणजे आता मी बोलते आहे, माझे हात हलतात आहे, माझे डोळे हलतात आहे, माझ्या पापण्या बंद होतात आहे, या सगळ्याकरता सुद्धा नर्वस सिस्टीमला काम करावं लागतं. एवढंच नव्हे तर श्वास आत घ्यायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे, याच्याही करता नर्वस सिस्टीमला काम करावं लागतं. तर नर्वस सिस्टीमला रिकुपरेट व्हायला म्हणजे ते आपल्याला म्हणू की तिला आराम मिळण्याकरता जी वेळ आहे ती झोपेची असते की कमीत कमी काम ज्या वेळेला करावं लागतं ते म्हणजे ती झोपेची वेळ. त्यामुळे नर्वस सिस्टीम करता खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या इंद्रियांना ताकद मिळण्याकरता आणि आराम मिळण्याकरता त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्याकरता सुद्धा आपल्याला झोपेची मदत होतेच. आणि त्याचबरोबरीने आपल्याला आपलं मनसुद्धा जे आहे ते शांत राहायला, त्याचा उत्साह नीट टिकून राहायला, या सगळ्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर झोप तेवढाच महत्त्वाची असते. त्यामुळे नुसता आराम शरीराला मिळतो असं नव्हे, तर शरीरातल्या प्रत्येक चयापचय क्रियेमध्ये मदत जी आहे ती झोपेची होत असते. त्यामुळे झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येकाने ते घेणं गरजेचं आहे. त्यामुळे निसर्गानेच अशी व्यवस्था करून ठेवली आहे की एकदा रात्र झाली की मग आपल्याला झोप जी आहे ती येतेच. आपण टाळतो ती गोष्ट अजून वेगळी की लोकांना असे डोळे अगदी बंद होत असतात पण तरीही की नाही मला आता सगळ्यांबरोबर बसून गप्पा मारायच्यात, मला बाहेर जायचं आहे. जे यंग जनरेशन आहे ते मोबाईल समोर ठेवून कसं बसं डोळे उघडे ठेवून जागे राहतात. तर हे सगळं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे निद्रा ही वेगात आपल्याला सांगितलेली आहे. तर तेव्हा वेग जेव्हा येईल म्हणजे झोप येते असं जेव्हा संध्याकाळ रात्रीच्या सुमारास वाटेल तेव्हा आपण झोपलंच पाहिजे. ही काळजी प्रत्येकाने घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. नाही तर बरेचसे लाभ जे झोपेशी रिलेटेड आहेत त्याच्यापासून आपण वंचित जे आहे ते राहू शकतो.
मालविका मॅडम, आता यात मजेचा भाग असा की आता तुम्ही म्हणालात की जेव्हा आपलं शरीर मन सांगेल, मेंदू सांगेल की आपल्याला झोप येते तेव्हा झोपायचं. पण बऱ्याचदा असंही होतं, दुपारची मी ऑफिसमध्ये आहे पण मला ऑफिसमध्ये पण झोप येते, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं. किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर मला पॉवर नॅप, 7 मिनिटांचा पॉवर नॅप पाहिजे, ही जी काही संकल्पना आपल्याला परदेशातनं आलेली आहे, हो, हो. तर या संकल्पनेविषयी काय सांगाल तुम्ही? बघा कसं आहे, झोपेच्या वेळा असतात. त्यामुळे झोप, आपण जेव्हा रात्रीची झोप असते ती लाभदायक झोप असते. त्याच्यानंतर येणारी जी सगळी झोप आहे, कारण की आयुर्वेदामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या झोपा सुद्धा सांगितलेल्या आहे. तर ही निद्रा जी रात्रीची असते तिला नैसर्गिक निद्रा म्हटलं जातं, प्राकृतिक निद्रा म्हटलं जातं. तुम्हाला जेवल्यानंतर जी लगेच झोपेसारखं वाटतं आहे किंवा आता कंटाळा आला, काही करायला नाही आहे, मस्त गरमी आहे किंवा थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आता मला करायला काही नाही, तर मग मस्त ताणून झोपतो, अशा प्रकारच्या सगळ्या ज्या निद्रा असतात ना, त्या सगळ्या अप्राकृतिक निद्रा असतात आणि त्या सगळ्यातनं शरीरामध्ये उलट दोष तयार होतात. आता पॉवर नॅप सुद्धा हा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही आडवं होऊन जाऊन झोपायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी वेळ आहे ती अगदी कन्फर्म आहे. आता तुम्ही 7 मिनिटं म्हणतात, ते खरोखरी 7 मिनिटच तुम्ही घेतात ना, त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे. आणि शक्यतो एकदम गाढ झोपून नाही जायचं आहे. त्यामुळे श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे पण नेहमी म्हणायचे की जेवल्यानंतर लगेचच कामाला लागू नका, त्याच्यातनं उलट अपचन तयार होतं आणि त्रास होतो. तर त्याच्या जागी ते उलट म्हणायचे की तुम्ही स्वास्थ्य संगीत ऐका अशा वेळेला जेवण झाल्यानंतर, की तुमचं लक्ष स्वास्थ्य संगीताकडे राहील, पण तुमचं ब्रेन जे आहे ते त्यावेळापुरतं थोडंसं रिलॅक्स होईल. आणि ती जी काही आपण म्हणूया की निद्रा नव्हे पण निद्राच्या आधीची जी स्थिती आहे त्याच्यात तुम्ही जेव्हा जाता ती तुमच्या शरीराला उलट मदत जास्त करते. त्यामुळे झोपून जाऊ नका गाढ, स्वास्थ्य संगीत ऐकत थोडंसं रिलॅक्स व्हा तुम्ही जेवल्यानंतर. कारण की हे नॅचरल असतं, जेवलो आपण की सगळा रक्तप्रवाह आहे तो आपल्या पोटाकडे जातो आणि त्यामुळे ब्रेनकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे थोडंसं ड्राउझी लोकांना वाटू शकतं, ते सुद्धा यंग एजमध्ये वाटत असलं तर मग परत त्याच्यामध्ये दोष आहे. कारण तुम्ही यंग जेव्हा असता तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर झोप बीप काही येत नाही, फक्त उलट आपण म्हणूया की एक 50-60 क्रॉस झाल्यानंतर थोडासा ड्राउझीनेस लोकांना यायला सुरू होतं. त्यामुळे त्याच्या आधी जर का ड्राउझीनेस येत असला तर नक्कीच त्याच्यावरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे. आणि जे स्वास्थ्य संगीताबद्दल मी तुम्हाला आता सांगितलं, ते स्वास्थ्य संगीत उलट ते म्हणायचे की प्रत्येकाने वर्क नंतर ऐकलेलं चांगलं. जे यंग लोक आहेत त्यांनी तर नक्कीच ऐकायला पाहिजे, कारण की त्याच्यातनं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि तुमचं काम करण्याची जी पद्धत आहे ती सुधारते आणि उलट तुमचं वर्कचा आउटपुट जो आहे तो जास्त व्यवस्थित यायला त्याच्यातनं मदत जी आहे ती मिळू शकते. मॅडम, संगीताचा विषय निघाला तर श्री गुरूंची कारवाच्या माध्यमातून पण त्यांची काही संगीत उपलब्ध आहे, त्यांचं संगीत. तर मग याविषयी जरा आम्हाला कारवाविषयी सुद्धा सांगा थोडंसं. बघ कसं असतं की आपल्याला झोप व्यवस्थित होणं अत्यंत गरजेचं आहे, मानसिक उत्साह गरजेचा आहे, आत्मिक आपण जे म्हणतो शांती गरजेची आहे. तर ह्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक लेवलवरती जर का आपल्याला स्वास्थ्य नसतं तर त्याचा काही फायदा आपल्याला फारसा मिळत नाही. मग त्यामुळे श्री गुरुजींनी आपल्याला स्वास्थ्य संगीताची संकल्पना सांगितली. त्याच्यावरती त्यांनी रिसर्चसुद्धा केलं की वेगवेगळ्या जे राग आहेत, वेगवेगळे जे म्युझिक आहे, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते कसे आपल्यावरती काय प्रकारे काम करत असतात आणि शरीरातल्या कुठल्या चयापचय क्रियावरती त्याचा फायदा होऊ शकतो. तर आता झोप जर का व्यवस्थित येत नसली किंवा तुमची इच्छा असली की पॉवर नॅप म्हणजे काय, कमी वेळेत चांगली झोप होऊन तुम्ही ताजेतवाने व्हावं, ह्याला आपण पॉवर नॅप म्हणतो. तर रात्रीची झोपसुद्धा जर का 8 तासाची आपल्याला गरजेची सांगितलं, त्याच्या जागी आपल्याला 5 तासातच तेवढी ताकद आपल्याला शरीरामध्ये परत साठवून हवी असली तर त्या सगळ्याकरता आपल्याला संगीताची मदत होऊ शकते. तर योगनिद्रा म्हणून त्यांच्या ज्या सीडीज आहेत त्या नियमितपणे जर का ऐकण्यामध्ये ठेवल्या, रात्री झोपताना साईडला लावून झोपून जायचं, तर तुम्हाला रिअलाईज होईल की जेवढं 6-7 तासानंतर झोपून उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतं तेवढं 5 तासातच बऱ्याच लोकांना फ्रेश वाटतं, ताकद वाटते. तर ह्याचा सगळ्याचा फायदा आपल्याला संगीताच्या माध्यमातून मिळू शकतो. तर हा कारवा जो आहे तो प्रत्येकाने उलट घरात ठेवलेला चांगला. श्री गुरुजींचं जेवढं सगळं आत्तापर्यंतचं स्वास्थ्य संगीत आहे ते सगळं या कारवामध्ये आहे आणि ते तुम्ही नियमितपणे ऐकलं तर त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. तर झोप नसली येत तर योगनिद्रा ही नक्की ऐकलेली चांगली राहील. नक्कीच. आता बऱ्याचदा असं होतं की काही रात्रीच्या वेळी झोप तर येते पण प्रचंड अंग दुखतं आहे, स्नायू दुखत आहेत किंवा कंबर दुखते किंवा पायाची जळजळ होते, हातापायांची, माथा खूप दुखतो आहे, डोकं दुखतं आहे, डोकेदुखी आहे, अशा सगळ्या समस्या असतात. तर अशांवर आपण काय उपाय सांगू शकतो जेणेकरून या सगळ्यावर मात करून आपण शांत झोप घेऊ बघा काय, आपल्याला स्वतःच्या काळजी कशी घ्यायला पाहिजे हे तर अगदी नक्की समजलंच पाहिजे.
आता जेव्हा आपण म्हणतो आहोत की सगळ्या इंद्रियांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि त्या नर्वस सिस्टमचा जो मेन आपण म्हणतो की खबरदारी घेणारी जी जागा आहे म्हणजे आपलं ब्रेन, तर त्याला आपण सगळ्यात जास्ती मदत नाही केली तर कसं चालेल. त्यामुळे रात्री झोपत असताना आपल्याला ब्रह्मलीन तेलासारखं जे तेल आहे ते 2 ते 3 थेंब तरी नक्की इथे टाळूभागी लावायचं. हलक्या हाताने मसाज करायची. किती वेळ लागेल या सगळ्यामध्ये, तर साधारण 8 ते 10 सेकंद बॉटल उघडायला जेवढा वेळ सगळा काउंट करून लावण्याकरता, तर हे 8 ते 10 सेकंद स्वतःकरता नक्की दिली पाहिजे. आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्की न चुकता पादाभ्यंग करणं हे अत्यंत महत्त्वाचं. जसं संतुलनचं पादाभ्यंग किट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला औषधी तूप आहे ते दिलेलं आहे की जे आपल्याला व्यवस्थितपणे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. त्याला करण्याकरता म्हणजे पादाभ्यंग करण्याकरता काशाचे चांगल्या प्रतीची वाटी जी आहे ती वापरली पाहिजे. आता ती ही जेवढी चांगल्या प्रतीची असेल, जेवढी पकडायला व्यवस्थित असेल, तशा प्रकारे ही वाटी जी आहे ती जर का आपण पादाभ्यंग पायाला लावून आणि व्यवस्थितपणे पाय घासले तर झोपही व्यवस्थित यायला मदत मिळते. आणि तसंच जे अंग थोडंसं आखडल्यासारखं वाटतं आहे किंवा कोणाला तरी असं डोक्यामध्ये जडपणा वाटतो किंवा पाठीमध्ये अडकल्यासारखं वगैरे वाटतं, तर हे सगळं आपल्या सगळ्या नसांच्या थकव्याचं लक्षण आहे. तर हे सगळं नसांचा जो थकवा आहे तो सगळा कमी व्हायला आपल्याला पादाभ्यंगद्वारे मदत होऊ शकते. माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, त्याच्यामध्ये आपण या पादाभ्यंगाबद्दल व्यवस्थितपणे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचे अजून काय फायदे आहेत ते सांगितलेले आहेत, कशा पद्धतीने करायचं त्याचा सगळ्याचा डेमो केलेला आहे. तर मला वाटतं तुम्ही पादाभ्यंगाचा व्हिडिओ नक्की बघावा. आणि हा पादाभ्यंग जर का नियमितपणे केलं तर पायाला तुमच्या तेल आणि तूप लागणार आहे, डोक्याला तुमच्या तेल आणि तूप जर का लागलं झोपताना, तर आपण म्हणतो ना नखापासून शिखापर्यंत सगळी काळजी त्याच्यातनं घेतली गेली तर नक्कीच शांत झोप लागायला आपल्याला त्याच्यातनं मदत जी आहे ती मिळू शकते. नक्कीच आपण आणखी जाणून घेणार आहोत शांत झोप लागण्यासाठी आणखी काय उपाय आहेत किंवा आणखी काय करता येईल, आयुर्वेदात काय सांगितलं हे जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शांत झोप किती महत्त्वाची आणि ती येत नसेल तर ती कशी घ्यावी, काय उपाय करावेत याविषयी आपण चर्चा करतो. डॉक्टर मालविका तांबे आपल्यासोबत आहेत. ब्रेकनंतर आपलं स्वागत मॅडम. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की मला झोप येत नाही आहे. हल्ली झोपेच्या गोळ्या घेण्याचं प्रमाण, भले मग ते ॲलोपॅथीच्या असो किंवा आणखी कुठल्या असो, ते प्रमाण खूप वाढलेलं आहे. पण अशा गोळ्या घेऊन येणारी झोप आणि नैसर्गिक झोप यात काय फरक आहे? बघा कसं आहे, मेंदू अशी ऑर्गन आहे की जी पूर्णपणे झोपून आपल्याला चालत नाहीच. मी मगाशी म्हटलं तसं किती कमी लेवलवरती काम करते नर्वस सिस्टम आपली अख्खी, कारण की तिला आरामाची तेवढीच एक गरज असते, पण पूर्णपणे थांबवून चालत नाही. त्यामुळे झोपेच्या गोळ्या ज्या आहेत त्याच्यामधनं मेंदूची कार्यक्षमता जी आहे ती कमी होताना आपल्याला दिसते. त्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शक्यतो आपण झोपेच्या गोळ्या जेवढ्या अवॉइड करू तेवढं जास्त चांगलं असतं. जेवढं नैसर्गिकरित्या झोप येईल तेवढं जास्त बरं असतं. आता रात्री झोपत असताना आपल्याला वेळेचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तर साधारण 10-10:30च्या सुमारास जर का आपण झोपायला जायची सवय लावली तर तो नैसर्गिक वेळ असतो झोपेचा. तर आपण ती जर का गोष्ट फॉलो केली तर मग त्याचा त्रास आपल्याला खूप कमी होतो की झोप नाही लागत आहे किंवा अरे पटकन झोपायला मला लागतच नाही आहे किंवा मध्ये मध्ये माझी झोप उघडते, अशा प्रकारचे त्रास आपल्याला कमी होताना दिसतात. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मेंदूला पोषक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं ब्राह्मी झाली, अश्वगंधा झालं, तर या सगळ्या गोष्टी जर का आपल्या कुठेतरी आहारामध्ये ठेवल्या गेल्या, आहारामध्ये म्हणजे औषधाच्या स्वरूपात ठेवल्या गेल्या, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. तर अश्वगंधारिष्ट जे आहे ते आपल्याकडे सांगितलेलं आहे, सारस्वतारिष्ट सांगितलेलं आहे, अश्वगंधाच्या गोळ्या आपल्याकडे सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे कुठलं तरी गोष्ट तुम्ही तुमच्या व्यवस्थित वापरात ठेवली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. तर ब्राह्मी घनवटीसारख्या ज्या वटी असतात त्या जर का रेग्युलर बेसिसवरती घेतल्या तर आपल्याला झोपेची गोळी घेण्याची गरज पडत नाही, पण उलट आपल्या मेंदूचं पोषण होऊन व्यवस्थित तिथला वात कमी झाला की त्या झोप लागायला आपल्याला मदत मिळू शकते. त्यामुळे आयुर्वेदिकरित्या आपल्याला झोप येण्याकरता ज्या गोष्टी दिल्या जातात त्या उलट मेंदूला पोषक असतात. मेंदूचं कार्य दाबणारा त्यांचा जो आपला ॲप्रोच असतो तो आपल्या वनस्पतींचा नसतो. त्यामुळे अशा प्रकारे आपण जर का वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या
तर त्याचा आपल्याला फायदा होताना नक्की दिसतो. आता निद्रासांसारखी जी संतुलनची गोळी आहे ती जर का नियमितपणे घेतली तर लोक बऱ्याचदा सांगतात की अहो मला झोप येतेच असं नव्हे, पण झोप न आल्यामुळे जो काही मला थकवा जाणवतो, मला अनइझीनेस नंतर नेक्स्ट डे होतो किंवा कामावरती गेल्यावरती माझं मन लागत नाही, तर ते सगळ्या गोष्टी मात्र मला नक्की निद्रासान घेतल्याने कमी झाल्यासारख्या जाणवतात. आणि एक महत्त्वाचं प्रत्येकाने नक्की लक्षात ठेवावं की रात्री झोप चुकून येत नसली तर अशा वेळेला लगेचच काहीतरी तुम्ही मोबाईल उघडलाय, टी व्ही चालू केलाय आणि काहीतरी तुम्ही पाहायला सुरुवात केली, असं चूक नक्की करू नये. कारण की आपण मेंदूला जेवढं आपण चालना देऊ तेवढं त्याचं झोपेकडे जाणारा जो प्रवास असतो तो कमी होत जातो. कारण की ते चालना आपण जेवढं देऊ तेवढं त्याचं काम जास्त होतं आणि काम जास्त झालं की रिलॅक्सेशनकडे जाण्याची त्याची पॉसिबिलिटी कमी होऊन जाते. काही लोक म्हणतात की आपण पुस्तक वाचलं की आम्हाला लगेच झोप लागते, पण ते तुमचे डोळे दमल्यामुळे तुम्हाला झोप लागून जाते, डोळे बंद होऊन का मेंदू खरोखरी शांत होतोय ह्याच्याही बद्दल विचार करायला पाहिजे. आणि त्याचं सगळ्यात मोठं साईन काय आहे तर ती आपण म्हणूया की तुम्ही जर का झोप लागल्यानंतर फार जास्त स्वप्न न पडता शांत झोप लागत असली तर याचा अर्थ आहे की मेंदू शांत होऊन झोपलाय. पण तुम्हाला जर का स्वप्न खूप पडत असतील, नाईटमेअर्स खूप येत असले, कुठेतरी आपण चालतोय स्वप्नामध्ये असं जर का जाणवत असलं तर याचा अर्थ आहे की तुम्ही दमून झोपला आहात, पण तुमच्या मेंदूला जी शांतता त्यावेळेस हवी आहे ती त्याला मिळालेली नाही आहे. त्यामुळे डोळ्याला नाही, डोक्याला तुम्ही ब्रह्मलीन तेल जे आहे ते इथे लावून झोपलात तर अशा प्रकारचे त्रास बरीचशी लोक जे आहेत ती कमी झालेले असं त्यांचा स्वतःचा अनुभव आम्हाला येऊन कार्यालयामध्ये सांगतात. नक्कीच डॉक्टर, आणखी एक हल्ली लोकांची जीवनशैली बदललेली आहे. मोबाईलचा तर खूप मोठा परिणाम आहेच, पण लवकर झोपावं, लवकर उठावं हेही मान्य आहे, हेही खरं. पण आता काही काहींच्या ऑफिसच्या वेळाच किंवा शिफ्ट जॉब असतात, त्याच्यामुळे नक्की झोपेचं खोबरं होतं असं आपण म्हणायला हरकत नाही. मग अशा वेळी काय करायचं? आता खोबरं होतं म्हणजे मला वाटतं किस निघतो त्याचा, म्हणजे एकत्र राहत नाही म्हणून असं नाही तर खोबरं पण खरं आपल्या झोपेकरता खूप चांगलं आहे. म्हणजे कोकोनट ऑइल खरं डोक्याला लावलं की शांत झोप लागते. आहारामध्ये जर का कोकोनट घेतलं गेलं म्हणजे खोबरं घेतलं गेलं तर ते सुद्धा आपल्याला शांत झोप येण्याकरता मदत करू शकतं. कारण की शरीरामध्ये ताकद वाढते, वात कमी होतो, तर त्याच्याने नॅचरली झोप जी आहे ती व्यवस्थित लागते. बघा, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी वेळेत झोपणंच अत्यंत गरजेचं आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये सगळ्यात महत्त्वाची लाईफस्टाईल जी आहे ती म्हणजे वेळेत झोपणं आणि वेळेत उठणं. त्यामुळे 10-10:30च्या सुमारास झोपणं आणि सकाळी 6-6:30च्या सुमारास उठणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्येकाकरता. कोणाला तरी 6 तासाची झोप पूर्ण पडू शकते, कोणाला तरी 8 तासाची झोप. तर स्वतःच्या गरजेप्रमाणे त्या झोपेच्या वेळा ज्या आहेत आपल्याला प्लॅन कराव्या लागतात. कॉन्स्टिट्यूशन वाईज आपल्याला बघावं लागतं की किती झोप गरजेची आहे. पण नक्कीच आपलं लाईफस्टाईल चुकते म्हणून अजून ही पण लाईफस्टाईल चुकवायचीच आहे, चांगलं नव्हे. तुमची जर का रात्रपाळी आहे म्हणजे तुम्हाला रात्रीच जॉब करणं गरजेचं असलं तर मग अशा वेळेला पादाभ्यंग मगाशी सांगितलं ते करणं गरजेचं आहे. रात्री झोपताना किंवा जेव्हा तुम्ही दिवसा झोपत असाल तेव्हा सॅनकुल चूर्ण घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी आपल्याला नक्कीच घ्यायला पाहिजे. त्याचबरोबरीने रात्री झोपत असताना संतुलन नसेसान घृतासारखं एखादं जे औषधी तूप आहे ते नाकामध्ये जर का तुम्ही 2-2 थेंब सोडलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होताना नक्की दिसतो. त्याच्यातनं होतं कसं की आयुर्वेदात सांगितलेलं आहे की मेंदूचं जे द्वार आहे ते आपली नासा आहे. त्यामुळे तिथे टाकलेलं जे काही औषधी द्रव्य आहे ते आपल्याला ब्रेनपर्यंत, आपल्या पूर्ण नर्वस सिस्टीमपर्यंत पोहोचायला नक्की त्याच्यातनं मदत मिळत असते. आणि बऱ्याचशा लोकांचा हा अनुभव आहे की लहान मुलं पण झोपत नसली नीट आणि मोठ्यांनाही झोप येत नसली तर नाकामध्ये 2 थेंब तूप घातलं दोन्ही नाकपुडीमध्ये की शांत झोप यायला मदत मिळते. आणि एकदम असं आपण म्हणतो ना की इथे जी खवखव लोकांना जाणवत असते, ड्रायनेस जाणवत असते, ती लगेचच कमी होते. तर अशा प्रकारे आपण हा तेलांचा, तुपांचा वापर बाहेरून जर का केला तर त्याचा आपल्याला फायदा नक्कीच मिळतो. पण मेंदूचं पोषण म्हणून इव्हन आपल्या आहारामध्ये जर का तुम्ही 2-2 चमचे तूप सकाळ संध्याकाळ कमीत कमी ठेवलं, म्हणजे पोळीवरती भाडून घ्यायचं, आमटीवरती भाडून घ्यायचं, म्हणजे कच्चं तूप, फोडणीतनं गेलेलं तूप नव्हे तर कच्चं तूप जे आहे तयार झालेलं व्यवस्थित, ते तुम्ही जर का असं वरून घालून खाल्लं तर त्याचाही झोप यायला मदत मिळते. म्हणजे मी तुपावरती रिसर्च केला होता, त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सांगितलं, मी खरं कोलेस्ट्रॉलच्या दृष्टीने तो रिसर्च केलेला, पण बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं की कोलेस्ट्रॉल तर वाढलंच नाही, पण म्हणजे जी अशांत झोप होती
ती शांत व्हायला आम्हाला तूप खाल्ल्यामुळे मदत झाली. तर अशा प्रकारे आपण जर का स्वतःची काळजी घेतली, थोड्या म्हणजे आपण म्हणूया की आपल्या दिनचर्येमध्ये काही काही गोष्टींचं पालन केलं, तर झोप यायला आपल्याला त्याच्यातनं नक्की मदत जी आहे ती मिळू शकते. डॉक्टर, रात्री झोपायच्या आधी किंवा रात्रीचं जेवण जे आपण घेतो किंवा तो रात्रीचा आहार, रात्रीचं आपलं जेवणाचं ताट किती महत्त्वाचं आहे आपल्याला शांत झोप येण्यासाठी, आणि पर्यायाने तो जो आहार आहे तो आहार कसा आणि आपला आहार झोपेचा काय संबंध आहे? बघा, रात्री जर का खूप चमचमीत खाल्लं गेलं, खूप जडान्न खाल्लं गेलं, खूप उशिरा जेवलं गेलं, तर नॅचरली त्याचा आपल्याला झोपेवरती विपरीत परिणाम होताना दिसतो. आणि हे लोकांचे स्वतःचे अनुभव आहेत. म्हणजे आपल्या शास्त्रात जरी लिहिलेलं असलं नुसतं, तरी लोकांचा स्वतःचा हा अनुभव आहे की रात्री काही चुकीचं खाल्लं गेलं तर नक्कीच झोप जी आहे ती व्यवस्थित होत नाही. बरं, चांगली ही गोष्ट आपण खाण्यामध्ये ठेवली तर ती वेळेत खाल्ली पाहिजे. म्हणजे झोपेमध्ये आणि आपला आहार संपला या पॉईंटमध्ये मिनिमम 2.5-3 तासाचा अंतर असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे 10ला झोपायचं असलं तर साधारण 7च्या सुमारास आपलं जेवण संपलेलं असलं पाहिजे. हे आपण तशा प्रकारे आपण उलटं जायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हा नाही की 9ला जेवलं म्हणून आता आम्ही 12:30ला झोपू. पण आधी 12:30ची झोपच चुकीची आहे लक्षात ठेवून आपल्याला उलटं तिथून यायला पाहिजे. आता आज आपण इंटरमिटंट फास्टिंग वगैरे सगळं ऐकतो. लोक लगेच म्हणतात की त्याच्याने आम्हाला खूप फरक पडला. का? कारण की जो मधला वेळ आहे तो खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपल्याला पचनाकरता, शरीरात सगळं व्यवस्थित सगळे धातू तयार होण्याकरता, वाताचं शमन होण्याकरता या सगळ्या गोष्टींचं पालन करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे जेवढं तुम्ही अर्ली डिनर घ्याल, जेवढं लाईट डिनर घ्याल, तेवढं तुम्हाला झोपेमध्ये मदत होते. तरी आपल्याला जर का 7 वाजता आपण जेवलो आणि 10 वाजता झोपायला जायचं पण झोप काही शांत लागत नाही आहे, तर अशा वेळेला 1 कप गरम दूध, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून जर का तुम्ही घेतलं तर परत शांत झोप लागायला मदत मिळते. काही लोकांना हळदी दूध रात्री घेतलं तर शांत झोप लागायला मदत मिळते. तर अशा प्रकारे आपण काहीतरी ल्युकवॉर्म किंवा हॉट ड्रिंक, जसं तुम्हाला टेम्परेचर आवडत असेल तसं तुम्ही घेतलं तर त्याचा फायदा मिळू शकतो. आपल्याकडे बऱ्याचदा अश्वगंधाचं पाणी आहे किंवा जटामांसीचं पाणी आहे, ब्राह्मीचं पाणी, अशा प्रकारे आपण लोकांना तयार करून त्यांच्या प्रकृतीप्रमाणे देतो की जेणेकरून त्यांना रात्रीची झोप व्यवस्थित लागायला मदत मिळू शकते. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण लोकांना मदतीच्या दृष्टीने करू शकतो प्लॅनिंग, आणि त्याच्यातनं त्यांना चांगली झोप लागायला मदत जी आहे ती मिळू शकते. मॅडम, बऱ्याच लोकांचा असा सुद्धा समज असतो, आज मी 10 तास झोपलो त्यामुळे मी खूप प्रचंड फ्रेश फील करतोय. पण ही झोप नेमकी किती तासांची असावी किंवा तो टाइम स्पॅन किती असावा आणि अति झोपेचे काय विपरीत परिणाम होऊ शकतात? फारच चांगला प्रश्न आहे. कसं आहे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. म्हणजे इव्हन आपण अमृत सुद्धा घ्यायचं म्हटलं तर त्याचा सुद्धा डोस असतो. डोस शिवाय कुठली गोष्ट नसते. त्यामुळे झोप जी आहे ती साधारण 6 तास ते 8 तासाची झोप प्रत्येकाला प्रकृतीप्रमाणे, वयाप्रमाणे इनफ असते. 10 तास वगैरे झोपणं म्हणजे तुम्ही तुमच्या इंद्रियांना काम करण्याची जी स्पॅन हवा आहे, वर्किंग स्पॅन, तो तुम्ही त्यांना देत नाही आणि त्याच्यातनं बरेचसे त्रास होताना दिसतात. त्यामुळे अतिनिद्रा म्हटली की आलस्य आलं, म्हणजे आळस आपल्याला येतो. कामामध्ये आपल्याला जो आउटपुट असायला पाहिजे तो आपला राहत नाही. कामाकरताचा जे आत्म्यानं उत्साह असला पाहिजे तो राहत नाही, आणि आपले सगळे इव्हन रिस्पॉन्सेस सुद्धा जे असतात ते सुद्धा डल होतात. म्हणजे तुम्ही आता नवीन पिढी जी आहे ते तुम्ही पाहिलं तर सगळे असे 12ला झोपून सकाळी 10ला वगैरे उठणारी ही जी नवीन पिढी आहे त्याच्यातनं आपल्याला जाणीव होते की मानसिक आजार सुद्धा त्याच्यातनं बरेचसे आपल्याला त्या मुलांमध्ये होताना दिसतात आहे. त्यामुळे जास्त झोप जी आहे ती नक्की आपल्या इंद्रियांकरता घातक असते आणि ती आपण नक्कीच अशी ठेवू नये. उलट वेळेवरती झोपणं, वेळेवरती उठणं हे आपल्या आरोग्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.